नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी महाविकास आघाडीची कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात संपन्न. कोरोची जिल्हा परिषद उमेदवार दीपाली कोराणे यांच्या विजयाचा महाविकास आघाडीकडून निर्धार. कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच रणधुमाळीत महाविकास आघाडीचे उमेदवार दीपाली कोराणे त्याचबरोबर आनंद शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने स्थानिक समस्यांवर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. सभेला संबोधित करताना दीपाली कोराणे यांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न, महिलांची सुरक्षा आणि पायाभूत सुविधांचा विकास यावर आपला भर असल्याचे सांगितले. स्थानिक जनतेची प्रश्न सोडवणे हीच आमची प्राथमिकता आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पाहूया यावेळी मान्यवरांनी दिलेली ही प्रतिक्रिया. कॉर्नर सभेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आलेत. कॉर्नर सभेला जर उपमुख्यमंत्र्यांना आणायला लागत असेल तर मग तुम्ही केलेले 50 वर्षाचा विकास कुठे गेला? मग तुम्ही 50 वर्षे काय करत होता? 2 आमदार, 3 नगरपालिकेचे नगरसेवक, एक सर्वसामान्य जनतेतून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दाबण्यासाठी, चिरडण्यासाठी आणि त्याला थांबवण्यासाठी जर तुम्हाला एवढी ताकद लावावी लागत असेल मग ही तुमची नैतिक हार आहे. आणि हा विजय इथले सर्वसामान्य जनतेचा आहे, त्या सुज्ञ नागरिकांचा आहे. आज इथंच आजूबाजूला काही घरात बसून सुद्धा एक नागरिक ऐकत असतील, ते काही दडपणाखाली बाहेर येत नसतील, पण तुम्ही आलात, तुमचा हा विजय आहे. जय पराजय हा नंतर आहे, पण ही रेस संपण्या अगोदर आपल्याला विजय झालेला आहे हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. आणि मी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला कायम झोकून देत आलो. हे मी आता इथे वगैरे तुम्हाला सांगणार नाही, पण एक नक्की तुम्हाला सांगतो, तुम्ही या महाविकास आघाडीच्या सर्व पॅनलला निश्चित भरघोस मताने निवडून द्यावं. तुमचं मत कुठेही वाया जाणार नाही आणि तुम्ही केलेलं मतदान भविष्यामध्ये तुम्हाला अभिमान वाटेल की आम्ही या लोकांना निवडून दिलं. एक कळकळीची विनंती करते, ज्याही कुठल्या धनदांडग्या धन समृद्धीच्या बळी न पडता एक सर्वसामान्य व्यक्तीला तुम्ही भरघोस मताने विजयी करा. व असं मला सांगायचं आहे की कोणत्याही धमकीला तुम्ही बळी न पडता एक सर्वसामान्य व्यक्ती ही तुमच्यातलीच आहे. एक तुमची बहीण असेल, तुमची लेक असेल, तुमची दीदी असेल, या दीदीला तुम्हीच मोठं करायचं आहे. आणि इथं धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी ही दाखवून द्यायची आज वेळ आलेली आहे. आणि त्यांची जागा त्यांना दाखवलं तरच ती थांबणार आहेत, नाहीतर ते ग्रामपंचायतीवर सुद्धा डल्ला मारतील असं मला गॅरंटी आहे. आणि तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी व माझ्या सोबती व तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत शेवटपर्यंत राहील अशी मी आशा व्यक्त करते. व माझं चिन्ह आहे की शेट्टी व आनंद शेट्टी यांचं चिन्ह आहे की मशाल. या दोन्ही चिन्हांवर बटन दाबून प्रचंड व बहुमताने मला विजयी करा अशी मी विनंती करते. धन्यवाद.